या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। नमस्कार, पोलीस माझा न्यूजच्या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। पाहूयात काही विशेष घडामोडी। सतीश वाघ हत्या प्रकरणामध्ये मोहिनी वाघला कोर्टामध्ये हजर करण्यात आलं होतं। कोर्टात आज पोलिसांनी युक्तिवाद सुद्धा केला आणि कोर्टानं 30 तारखेपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे। पोलिसांनी याबाबत सांगितलं की आम्हाला आरोपीची समोरासमोर चौकशी करायची आहे। हत्या करताना जी शस्त्र वापरली होती ती 3 शस्त्र आहेत, त्यापैकी एक शस्त्र सापडलेलं आहे। मोहिनी वाघनं अक्षय जवळकरला 5 लाख रुपये दिले याचा आम्हाला तपास करायचा आहे, असा युक्तिवाद करण्यात आला। आरोपीचे वकील संतोष गारडे यांनी युक्तिवाद करताना मोहिनी वाघ यांना संशयित आरोपी म्हणून हजर करण्यात आलं आणि आधीच्या आरोपींना अटक झाली तेव्हा ते आरोपी त्यांचं नाव घेऊ शकले। पोलिसांचं म्हणणं आहे की पूर्ण त्यांचा चॅट रेकॉर्ड जो आहे तो झालेला आहे, काही पैशांचा व्यवहार सुद्धा झालेला आहे। या संदर्भात त्यांना चौकशी करायची आहे। आरोपी मोहिनी वाघला 30 तारखेला पुन्हा कोर्टात हजर राहण्यास सांगण्यात आलेला आहे आणि आज आरोपी क्रमांक 4 ह्या मोहिनी वाघ यांच्यातर्फे त्यांनी युक्तिवाद केला। त्यामध्ये पोलिसांनी त्यांची 4 दिवसांची कस्टडी मागून घेतलेली आहे आणि त्यांचं असं म्हणणं आहे की व्हॉट्सअपवर किंवा मग फोनमध्ये त्यांनी जे चॅटिंग केलेलं आहे ते आढळून आलेलं आहे आणि इतर पैशाचा काही व्यवहार झालेला आहे का याबाबत सुद्धा आता सखोल चौकशी करण्यासाठी पोलिसांनी पीपी तर्फे ही मागणी केलेली आहे। आरोपी नंबर 6 आहे आणि मोहिनी वाघ ही त्यांची पत्नी म्हणून संशयित आरोपी म्हणून तिला न्यायालयासमोर हजर करण्यात आलं। त्यामुळे आता या प्रकरणाला वेगळं वळण मिळालेलं आहे। महायुतीबरोबर बंडखोरी करीत अपक्ष उमेदवारी अर्ज भरला यासाठी पक्ष अंतर्गत कारवाई करीत महेश गायकवाड यांच्यावर ही कारवाई करण्यात येऊन त्यांची हकालपट्टी सुद्धा करण्यात आली होती। मात्र आता पुन्हा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो महेश गायकवाड यांच्या बॅनरवर आणि कमानीवर झळकत असल्यानं कल्याण पूर्व येथे महेश गायकवाड यांची शिवसेनेमध्ये घर वापसीची चर्चा सुरू झाली आहे। कल्याण पूर्व येथे महायुतीचे बंडखोर उमेदवार महेश गायकवाड हे आता त्यामुळे पुन्हा चर्चेत आलेले आहेत। त्यांनी आयोजित केलेल्या कल्याण महोत्सव 2024च्या बॅनरवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि खासदार श्रीकांत शिंदे यांचे फोटो झळकल्यामुळे राजकीय वर्तुळात सुद्धा खळबळ माजलेली आहे। त्यांची शिवसेनेमध्ये पुन्हा घर वापसी होणार का अशी चर्चा आता सुरू झाली आहे। पनवेल न्यायालयाचे न्यायाधीश आणि सहाय्यक अधीक्षकांच्या सया मारून कनिष्ठ लिपिकानंच बनावट वारस दाखल्याचं वाटप केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलेला आहे। संशयित त्यांना 80 बोगस दाखले दिल्याचं म्हटलेलं आहे। वारस दाखल्यातील या हेराफेरीमुळे आता पनवेलमध्ये खळबळ माजली आहे। या प्रकरणी पनवेल शहर पोलिसांनी एकाला अटक केलेली आहे। या प्रकरणातील पहिला संशयित जो आहे तो दीपक फड आहे आणि त्याला अटक केलेला आहे। दीपक हा पनवेल येथील कनिष्ठ न्यायालयात वरिष्ठ लिपिक या पदावर काम करीत होता। दीपकला 5 दिवसांच्या पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश सुद्धा न्यायालयाने दिलेले आहेत। ऍडव्होकेट महेश देशमुख यांनी पनवेल येथील दिवाणी न्यायालयामध्ये ठाणे येथील कमलादेवी नारायण गुप्ता विरुद्ध भरत नारायणदास गुप्ता, रवी नारायणदास गुप्ता, रतन नारायणदास गुप्ता, पूजा भावेश केसरी या अर्जाच्या चौकशीसाठी न्यायालयात अर्ज केला होता। पनवेल येथील दिवाणी न्यायालयाच्या कार्यालयात संबंधित अर्ज क्रमांकांची पडताळणी केल्यावर असा अर्ज झाला नसल्याचं उघडकीस आलं। गुप्ता कुटुंबियांचं प्रकरण न्यायालयात प्रलंबित असतानाच न्यायालयानं कोणतेही या प्रकरणी आदेश दिले नसताना या आदेशावर सहाय्यक अधीक्षक प्रवीण बांदिवडेकर आणि न्यायाधीशांची सही बनावट असल्याचा संशय न्यायालयाच्या प्रशासकीय यंत्रणेला आला आणि त्यामुळे हा सर्व गैरप्रकार उघडकीस आला। पनवेल येथील दिवाणी न्यायालयाच्या अधीक्षका सचिता घरत यांनी ही बाब न्यायाधीशांच्या निदर्शनास आणून दिल्यानंतर त्यांनी पनवेल शहर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी गुन्हा नोंदवला। सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक सुनील वाघ हे या प्रकरणाचा आता सखोल तपास करीत आहेत। पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात वेळ झाली का छोट्याशा विश्रांतीची। पाहत रहा पोलीस माझा न्यूज। या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत प्रो रिच लुक स्किन अँड हेअर स्टुडिओ। विश्रांतीनंतर पुन्हा एकदा पोलीस माझा न्यूजच्या या बातमीपत्रात आपलं मनापासून स्वागत। कल्याणमध्ये अल्पवयीन मुलीचं अपहरण, अत्याचार आणि हत्ये प्रकरणासंदर्भात भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी कल्याणमध्ये भेट दिली। कल्याण पूर्वेतील आमदार सुलभा गायकवाड यांच्या कार्यालयाला भेट देऊन त्यांनी त्यांच्याशी चर्चा केल्यानंतर चित्रा वाघ यांनी पीडित कुटुंबाला सुद्धा भेट दिली। त्यानंतर स्थानिक पोलीस स्थानकात जाऊन त्यांनी तिथल्या अधिकाऱ्यांना भेट दिली। पोलिसांकडून या संदर्भात माहिती जाणून घेतली।
ही अतिशय माणुसकीला काळीमा फासणारी आणि अतिशय संतापजनक घटना आहे। या घटनेतील नराधमाला फाशीची शिक्षा झाली पाहिजे, अशा विकृत लांडग्यांना ठेचून काढण्याची गरज असल्याचं मत चित्रा वाघ यांनी यावेळेस व्यक्त केलं। एक व्यक्ती म्हणून आम्ही सगळेजण या परिवाराच्या सोबत आहोत। आम्ही सगळेजण मिळून स्वतः त्याचा फॉलोअप घेणार आहोत आणि मुख्यमंत्री हे याबाबत सुद्धा सर्व चौकशी आणि तपास करतील, असं त्यांनी यावेळेस आपल्या प्रतिक्रियेमध्ये म्हटलंय। अंबरनाथ येथे रेल्वे ट्रॅक ओलांडताना एका 24 वर्षीय सर्पमित्राचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडलेली आहे। ही घटना बुधवारी दुपारी घडलेली आहे। प्रशांत सूर्यवंशी असं या सर्पमित्राचं नाव असून तो नवरेनगर भागात वास्तव्यास होता। मंगळवारी रात्रीपासूनच तो गायब होता आणि सर्वत्र त्याचा शोध जात होता। शोध घेत असतानाच रेल्वे क्रॉसिंग परिसरामध्ये त्याचा मृतदेह आढळला। या घटनेची माहिती मिळाल्यानंतर रेल्वे पोलिसांनी इथे धाव घेत प्रशांत सूर्यवंशीचा मृतदेह ताब्यात घेतला आणि शवविच्छेदनासाठी उल्हासनगर शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात पाठवला। रेल्वे लाईन क्रॉस करताना हा अपघात झाला असावा अशी प्राथमिक शक्यता वर्तवण्यात येत आहे। अशाच नवनवीन अपडेट्ससाठी आणि ताज्या बातम्यांसाठी पोलीस माझा न्यूज YouTube चॅनल सबस्क्राईब करा। तसंच आमचं फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटर अकाउंट फॉलो करा। अधिक माहितीसाठी आमच्या www.polismazanews.com या वेबसाईटला भेट द्या।